नमस्कार मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहोत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. एकदा काय झालं, एका गावात एका आजीबाईकडे दोन मनीमाऊ राहत होत्या. एके दिवशी आजीने त्यांना खायला एक लोण्याचा गोळा दिला. दोघींनाही तो खायचा होता. मग त्या म्हणाल्या, हा लोण्याचा गोळा आपण दोघींमध्ये वाटून घेऊया. पण लोण्याचा गोळा वाटून घेताना एक मनीमाऊ म्हणाली, माझा भाग थोडा लहान आहे. तर दुसरी मनीमाऊ म्हणाली, नाही नाही, माझा भागच लहान आहे. असं करत दोघींचं भांडण सुरू झालं. तेवढ्यात तेथून एक माकड जात होतं. त्यानं विचारलं, काय झालं ग, का भांडता आहात? मनीमाऊ म्हणाल्या, आजीने आम्हाला हा लोण्याचा गोळा दिलाय, पण तो आम्हाला समसमान वाटता येत नाही. माकड म्हणालं, त्यात काय एवढं, मी वाटून देतो. त्यानं गोळा 2 भागात वाटला, पण एक भाग झाला मोठा आणि दुसरा भाग झाला लहान. तेवढ्यात तो म्हणाला, थांबा थांबा, मी थोडं खातो आणि दोन्ही भाग सारखे करतो. असं म्हणून त्यानं थोडा भाग खाल्ला, पण पुन्हा दुसरा भाग मोठा झाला. मग त्याने दुसऱ्या भागातून थोडं लोणी खाल्लं. असं करत करत सगळंच लोणी माकडानं फस्त केलं आणि शेवटी मनीमाऊला काहीच उरलं नाही आणि त्या दोघी रडत बसल्या. आपण भांडलो नसतो तर आपल्याला दोघींनाही लोणी खायला मिळालं असतं. तात्पर्य, दोघांच्या भांडणात लाभ मात्र तिसऱ्यालाच होतो.